पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका झाले राम रातो
सखुबाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार, कारण कारण करुणा वरुणा नाही को कमी करा. भगवान श्री पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी अनाथाचे माय, साधकाचे माय बाप, ज्ञानी यांचे राधे अनाथाची माय, विश्वमाऊली ज्ञानोबा राय, भगवान श्री तुकोबा राय ग्रामदैवत, भगवान श्री मारुती राय, भगवान प्रभू श्रीरामाच्या सेवेकरता निवडलेला अभंग, महान भगवत भक्त संत हृदय सम्राट श्रीमंत श्री वैरागी राग रसिक जगद्गुरु तुकोबा राय यांचा फार नाही पण 4 चरणाचा अभंग तुमच्या समोर उपस्थित केला आहे. विठाला तुम्ही म्हणाला आम्ही बरेच दिवस झालं कीर्तन ऐकतोय, थोडा इको कमी करा ना, पूर्ण कमी तरी बायबल होत. आम्ही बरेचसे कीर्तन ऐकतो तरी सुद्धा महाराज आले की म्हणतात 4 चरणाचा अभंग, 4 चरणाचा अभंग. हे 4 चरणाचा अभंग भानगड काय? ही भानगड अशी बघा, हे 2 चरणाचे सुधरावेत म्हणून या 4 चरणाची गरज आहे. विठाला 4 चरणाची, या 2 चरणाला नितांत गरज आहे. आणि या 2 चरणानं, या 4 चरणाचा जर विचार केला ना तर त्याच्या जीवन आनंदीमय होईल. विठाला अनुषंगानं तुमच्या समोर जो आजचा अभंग थोडासा द्या, आता एकदमच बंदच करून टाकला आता. विठाला या अभंगावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची, या अभंगावर आपल्याला सविस्तर चिंतन करायचं. इकडनं कमी करा ना. या अभंगातलं नेमकं तुकोबा रायचं काय म्हणणं आहे याचा राहिलेल्या 40-50 मिनिटांमध्ये याचा विचार पाहायचा आहे. तत्पूर्वी आपल्या वारकरी संप्रदायानं घालून दिलेला जो प्रघात आहे, घालून दिलेला जो नियम आहे, घालून दिलेला जो दंडक आहे, या नियमाला अनुसरून हा चालू असलेला भव्य आणि दिव्य नाम यज्ञ ज्ञान यज्ञ सोहळा आणि त्यामध्ये एक कीर्तन श्रृंखला शृंगारित करण्याकरता ही सर्व महाराष्ट्रातील दिग्गज वारकरी भजनी मंडळी या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामध्ये सुरुवातीला ज्यांना गोड अशा प्रकारची चाल गायली हरिभक्त परायण संगीत, विशारद संगीत, अलंकार भजन सम्राट आदरणीय आशीर्वाद महाराज त्यांचाही आशीर्वाद आज लागलेला आहे. आदरणीय त्यांना ज्यांना साथ केली हरिभक्त परायण, थोडा इको कमी करा, इको इकडनं कमी करा, तुम्ही डायरेक्ट बटनच बंद करताय. विठाला विठाला आदरणीय संगीत विशारद संगीत अलंकार आपले अभिषेक महाराज, आदरणीय इकडले हरिभक्त परायण परमपूजनीय आपले हे महाराज सगळेच महाराज, मृदंगावरती मृदंग विशारद, मृदंग अलंकार, मृदंग सम्राट, ताल सम्राट पंडित केशव महाराज जगदाळे गुरुजी यांचे असणारे पटशिष्य हरिभक्त परायण विठ्ठल महाराज महागोविंद तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्यांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सर्व वारकरी भजनी मंडळी या ठिकाणी उपलब्ध आहेत. माझ्याबरोबर आलेले आदरणीय आमचे दिगंबर आप्पा आहेत. आणि हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं ज्या निमित्तानं आहे, मला वाटतंय हे बापाच्या ऋणातून मुक्त होण्याचं हे प्रयोजन आहे. विठाला गेलेल्या पितरांच्या ऋणातून मुक्त जर कशानं होत असेल तर त्या गेलेल्यांच्या नावानं या राहिलेल्या वंशजांना काहीतरी पुण्यकर्म करावं. त्यामध्ये अन्नदान असेल, ज्ञानदान असेल, वस्त्रदान असेल, रक्तदान असेल, या दानाच्या प्रक्रिया या राहिलेल्या लोकांनी केल्यानं तर मला वाटतं तो गेलेला जीवात्मा वरून काय देत असतो, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि मग कल्याण इच्छिती सर्व काळ. तुम्ही म्हणाल मग हे जर नाही केलं तर काय होतं सांगू तुम्हाला. हे जर नाही केलं ना तर वरचे जे गेलेला जो जीवात्मा आहे तो राहिलेल्या लोकांच्या नावानं बोट मोडत असतो. आणि मग त्यानं काय एकदा बोट मोडले की लोक म्हणतात आमच्या घराला कोणता दोष झाला. बोला 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 कोणता दोष? पितृदोष. या पितृदोषाला कारण होऊ नये म्हणून निलेश भाऊन घातलेला टास आहे. विठाला काहींना वाटत असेल काय बुवा वर्षालाचे कीर्तन भजन याची काय आवश्यकता आहे, तर याची आवश्यकता आहे हे वरचे लोक नाराज होऊ नयेत. बघा देव जर नाराज झाला ना तर देवाची समजूत घालता येते आपल्याला संतांच्या मार्फत, पण पित्र जर नाराज झाले तर इथं नो डाऊट विठाला विठाला तिथं वाटूळच. त्याच्यामध्ये कुणी आपल्याला मध्यस्थी करणारा अजिबात नाही.
जर हे नाही केलं तर वरचे पितर वरून काय देतात आपल्याला? शाप देतात. शाप. आहा काटा त्याची कबरी वंशी दुराचारी पुत्र झाला. या लेकरांकरता मी काय काय नाही केलं. हाडाची काढ आणि रक्ताचं पाणी केलं. आणि आज हा माझ्याकरता जर उपलब्ध होत नसेल तर मग त्यांना काय एकदा त्यांची काय एकदा आवकृपा झाली ना तर मला वाटतं घराला लवकर घर पण यूज देत नाही ही देवता. विठाला या गोष्टीचा चांगला अभ्यास करून या जाधव परिवारानं खऱ्या अर्थानं गेल्या किती वर्ष हे आणि आपल्या सप्ताहाचं किती वर्ष? 7वं वर्ष. एकाचं दुसरं पुण्यस्मरण आणि दुसरं वडिलांचं पुण्यस्मरण दुसरं आणि चुलत्यांचं भावाचं 7वं. बघा या कुटुंबाकडून खरंच म्हणजे मला वाटतं तुम्ही रामायण वाचलं काय की जास्त. विठाला 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 विठाला. अरे 2 जर भाऊ असतील ना तर मला वाटतं थोरल्याचं लग्न झाल्यावर दुसऱ्याचं जमूस तरच विभक्त होतात. पण या कुटुंबाकडे जर पाहिलं तर खूप मोठा अशा प्रकारचं कुटुंब आहे. हे एकत्रित कुटुंब आहे. हा आदर्श घेण्यासारखं हे कुटुंब आहे. खऱ्या अर्थानं या जाधव परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद. जरा जोरदार तरी टाळी वाजवा. आपल्याला नाही वागता आलं तरी दुसरे वागतात त्याच्याबद्दल तरी सहानुभूती दाखवा ना. विठाला या कुटुंबाला आदर्श कुटुंब म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. म्हणून या कुटुंबानं हा घातलेला ज्ञान यज्ञाचा, नाम यज्ञाचा आणि अन्नदानाचा हा अट्टहास आणि याच अनुषंगानं आज मी तुमच्या समोर जो अभंग उपस्थित केलाय, गाऊन दाखवलाय, म्हणून दाखवलाय तो अभंग श्रीमंत श्री तुकोबरायचा अभंग. या अभंगामध्ये विठ्ठल महाराज प्रामुख्यानं आज तुकोबरायनं इंद्रिय निग्रह साधवलाय. विठाला इंद्रियावर विजय मिळवणं, इंद्रियावर ताबा मिळवणं ही जितकी कठीण गोष्ट आहे तेवढी जगात दुसरी कठीण गोष्ट कोणतीच नाही. आणि त्यातली त्यात आज तुकाराम महाराजांनी जे इंद्रियाचं जे स्पष्टीकरण केलंय, प्रामुख्यानं ज्या इंद्रियाचं नाव घेतलंय त्या इंद्रियाचं नाव काय? बरोबर, डोळा. डोळा हा मला वाटतं हा जो डोळा आहे ना, या डोळा इतका खतरनाक आहे. या डोळ्यानं चांगल्या चांगल्याची वाट लावली बघा. विठाला हा डोळा फार कठीण आहे. आणि मला वाटतंय या डोळ्यानं हा डोळा जे पाहू नये ते पाहतय आणि जे पाहायचं ते पाहत नाही. पण एक सांगतो तुम्हाला, आज किती जानेवारी आहे? बोला बोला बोला. 22 जानेवारी. तुम्हाला सांगू का, आपण जेवढे या सध्या भारतामध्ये जेवढी लोक आहेत का नाही, मला वाटतं त्यांच्या डोळ्यासारखं भाग्यवान इथून मागही डोळे झाले नाही आणि पुढेही होणार नाहीत. विठाला आणि या डोळ्यानं आज आपण प्रभू रामचंद्राचं अशा प्रकारचं मंदिर, आज आपल्याला बोलता येणं एवढं माहोल अशा प्रकारचा चालू आहे. मला वाटतं माझ्या जीवनातलं हे अविस्मरणीय अशा प्रकारचं कीर्तन आहे. अविस्मरणीय खऱ्या अर्थानं माझं अविस्मरणीय याच्याही पेक्षा ते गेलेले जे आहेत ना 2 जण, चुलता आणि चुलता पुतणीच होते ना, चुलता पुतणी आहे काय ते, वडील आणि मुलगा. आता मला माहिती नाही ना जास्त संबंध तुमचा, पण त्याच्यावरून एवढं काही लक्षात नसतंय. म्हणजे वडिलाचं आणि पिता आणि पुत्र हे सुद्धा भाग्यवान आहेत. यांच्या या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाची सुरुवात आणि रामप्रभूची मूर्ती स्थापना. विठाला हा जो योग आहे हा तुरळक कधीतरी कुणाच्या तरी नशिबी येतात. विरळा पावे विरळा पावे विरळा पावे एखादा, विरळा पावे एखादा, विरळा पावे एखादा.
एखाद्याच्या कुणाच्या तरी हे नशिबी कोण हा भाग्याचा ऐसी याची बोले वाचा जी हरी धरीला मनी आणि दिले संसाराचे पाणी. भाग्यवान आहेत त्यांच्या गेल्यानंतर पुण्यस्मरणाचा जो कार्यक्रम आहे रामप्रभूच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेच्या पूर्ण भारत आनंदमय अशा प्रकारचा. खऱ्या अर्थानं आजचा जो आनंद आहे या मंदिराकरता रामप्रभूच्या बऱ्याच जणांचे रक्तपात झाले, बऱ्याच जणांचे प्राण या मंदिराकरता गमवावी लागली. खऱ्या अर्थानं ही सुद्धा मंडळी आज वरून सुद्धा मला वाटतं पुष्पांचा वर्षाव करत असते. खऱ्या अर्थानं त्या मंडळीला सुद्धा आज आनंद झाला असेल की आम्ही भगवान प्रभू रामचंद्राच्या कामी आलो. विठाला इतरत्र हा देह खर्चवण्यापेक्षा मला वाटतं या मंडळीनं देवाच्या चरणारविंदी हा देह खर्चविला. हा देह एकतर देवाच्या चरणावर खर्चावा नाहीतर मग संतांच्या चरणावर खर्चावा. कबीरदास महाराज म्हणतात बघा, संताची पायी खर्चावे शरीर आणि सांगतो कबीर कमालास. म्हणून असं जे जीवन आहे परमार्थिक जीवन या परमार्थ अंतःकरणामध्ये रुजावा आणि परमार्थाची गोडी अंतःकरणामध्ये जर निर्माण व्हावी असं जर वाटत असेल तर एकाच इंद्रियावर आपल्याला ताबा ठेवावा लागेल. त्या इंद्रियाचं नाव आहे डोळा. विठाला बघा, हा जो डोळा आहे ना इतका खतरनाक आहे, इतका खतरनाक आहे की या डोळ्यानं चांगल्या चांगल्याची वाट लावली. बघा तिकडे तुम्हाला शब्द कळतात ना, स्पष्ट ऐकायला येते ना. या डोळ्यानं चांगल्या चांगल्याची, मोठ्याचं उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. रामायणामधला बलाढ्य माणूस, श्रीमंत माणूस जर त्याच्या पैशाचा विचार केला तर मला वाटतं त्या माणसाची नोंद आपल्या गाथ्यानं घेतली. बघ, लंके माझी घरे किती ती ऐका आणि सांगत असे संख्या जैसी तैसी. त्यांना त्या रामायणातल्या माणसाचं नाव काय? कंस आहे का नाही? झोपले तर नाही तुम्ही? काय नाव आहे त्याचं? रावण. रावण बाबा, एवढं रावण. रावणाच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं ना, इतका श्रीमंत, इतका श्रीमंत, मला वाटतं कॅल्सी सुद्धा बंद पडते त्याच्या श्रीमंती पुढे. त्याच्या प्रॉपर्टीचं जर मोजमाप जर केलं ना तर मग त्याचे घर, सोन्याचे घर किती, चांदीचे किती, तांब्याचे किती, पितळाचे किती, विटाचे किती, चिरबंदी किती, याचं माप, याचं गणित अशा प्रकारचं नाही. एवढा मोठा माणूस, पण मला वाटतंय तेवढ्या मोठ्या माणसाचा जर रास जर कशामुळे झाला असेल, त्या माणसाचं वाटोळं जर कशामुळे झालं असेल तर त्याला कारण काय? बोला 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 बोला. बघा हे डोळे, बघा डोळे. रावणाचा विठ्ठल महाराज जर चांगुलपणा जर सांगायचं ठरलं ना तर रावण हा शुद्ध ब्राह्मण जातीचा माणूस होता. राक्षस कुळीचा रावण तो शुद्ध जातीचा राक्षस कुळामध्ये जन्माला आला पण ब्राह्मण जातीचा माणूस आहे. त्याची त्रिकाल मला वाटतं त्या रावणानं जे लिहिलेलं जे स्तोत्र आहे त्या स्तोत्राला कोणतं स्तोत्र म्हणतात? शिवतांडव स्तोत्र. हे शिवतांडव स्तोत्र विठ्ठल महाराज संता घेऊन सुद्धा म्हणता येते. इतकं कठीण स्तोत्र कुणी लिहिलंय? बोला बोला बोला. रावणानं लिहिलंय. मग रावण चांगला आहे का वाईट आहे? बोला बोला बोला. चांगला आहे का वाईट आहे? चांगला आहे ना. मग तुमच्या पुण्यामध्ये मला दाखवा एखादा रावण नावाचा माणूस. तुम्ही झोपले तर नाही ना? पुण्यामध्ये नाही, तुम्ही कुठं जरी हिंडले तरी रावण नावाचा माणूस. एखाद्याला जर म्हटलं ना तुला मी ₹1,00,000 देतो तुझ्या पोराचं नाव काय 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 रावण ठेव, तर मला वाटतं ठेवल का होते ते म्हणे तुला आता 2,00,000 देतो, पण तू असा प्रश्न आम्हाला करू नको. का? रावणाचं नाव सुद्धा लोक ठेवत नाहीत. इतका रावणाचा ऱ्हास झाला. त्याच्या पाठीमागचं जर कारण काय असेल तर त्याचं कारण आहे, बोला बोला बोला, हे बघा हे डोळे. इतकी सुंदर पत्नी असताना सुद्धा या रावणाची नजर कुणावर पडली? बोला की बोला की. सीता मातेवर पडली आणि त्याचा परिणाम रावणाला असा भोगावा लागला. त्याची रांडा
त्याला दिवा लावायला माणूस राहिला नाही, दिवा लावायला. इतका राज झाला. रावणाचे घर उडविले सारे आणि त्याची रांडा पोरे मारिली. इतका राज जर रावणाच्या पाठीमागचं जर त्याचं कारण काय असेल तर त्याचं कारण काय आहे? बोला बोला बोला. हे बघा डोळे. रावणाच्या जर चांगुलपणाबद्दल बोलायचं ठरलं तर एवढा चांगला होता रावण, इतका चांगला होता, मला वाटतं आपल्यापेक्षा सुद्धा चांगला होता. कोण कोण कोण? रावण. पण त्याला आपण रावण न म्हणता काय काय तर बहादर त्याला रावण्या म्हणतात. हा, पण तुम्हाला खरं सांगतो आपण त्याला रावण म्हणण्याच्या सुद्धा लायकीचे नाही, एवढा रावण चांगला होता. त्याचा चांगुलपणा तुम्हाला सांगतो म्हणजे लक्षात येईल. ऐका, रावणाच्या घरातला परमार्थ जर पाहिला तर रावणाची आई, तिचं नाव काय होतं? केकसी. काय नाव तिचं? केकसी. आज तुम्हाला रामायणाबद्दल बोलतोय कारण आज दिवस असतोय विठाला. रावणाच्या आईचं नाव केकसी. ही केकसी जी आहे ही महादेवाची उपासक होती. महादेवाचे अगदी कट्टर भक्त, शिवभक्त, शैव अशा प्रकारचं यांचं भक्तीचा जर विषय जर मांडला तर हे कट्टर शिवाचे भक्त रामप्रभूचा रावणाचा घराणा. आणि मला वाटतं शिवाची उपासना करत असताना ही केकसी महादेवाची उपासक, तिला ती महादेवाची पूजा करत असताना त्या महादेवाला दररोज फुलं व्हायची. बघा फुलं. पण फुलं कशाचे होते माहिती आहेत का तुम्हाला? झेंडूचे नाही, नाही कमळाचे. हा, कमळाचे फुलं होते, झेंडूचे नाही ना, गुलाबाचे नाही. दररोज कमळाचे फुलं. बरं फुलं वाहिना का यात नवल नाही, पण दररोजचा तिचा नित्य नियम असा होता की दररोज फुलं वाहत असताना 1000 फुलं व्हायची. किती? 1000. मला सांगा आपल्याला 5-10 फुलं व्हायचे म्हटलं तर खूप अडचणी, आणि दररोजचे 1000 फुलं व्हायचे म्हणजे एवढी सोपी गोष्ट आहे का? पण फुलं वाहत असताना 1000. ऐका, आपलाही परमार्थ बघा आणि रावणाच्या आईचा परमार्थ बघा. तुमच्या लक्षात येते ना कुणाच्या आईचं सांगायला मी? रावणाचं. त्याला आपण राक्षस म्हणतो की नाही? हा, त्या रावणाच्या आईचा परमार्थ बघा. एक सुद्धा फुल कमी पडलेलं तिला सहन होत नसायचं. आपला परमार्थ असा आहे, आपणही श्रावण महिन्यामध्ये कुणाची पूजा करतो? बोला बोला बोला. सोमवारी महादेवाची. माता मौल्यांनो बोलताय ना तुम्ही? महादेवाची. महादेवाला काय वाहतो आपण? बोला बोला बोला. बेल वाहतो. बरोबर आहे ना? मला वाटतं बेल वाहताना किती किती वाहतो? कुणी 108 वाहत असेल, कुणी 9 वाहत, ज्याची जशी संख्या असेल तशी. पण मला वाटतं ते बेल वाहत असताना जर एखादं जर बेल कमी पडलं तर आपण काय म्हणतो? नाही नाही, मी बेल घेऊनच येते ना, आता हे वाहते असं चालतंय? नाही ना, पडलं बाय कमी, जाऊ दे आता, आजच्या दिवस घ्या भागून. असा भागवा भागवीचा परमार्थ आहे आपल्याला. परमार्थ इतका सोपा नाही, भक्ती ते कठीण. सुळावरील पोळी आणि निवड येतो बळी, विरळा शूर. इतका परमार्थ कठीण आहे, फार कठीण आहे. तसा आपल्या परमार्थामध्ये भागवा भागवी चालती, पण त्या केकशीच्या परमार्थामध्ये भागवा भागवी नाही. अलीकडे आपल्याला सुद्धा भाग बघा. आता एक जणांचं असं लग्न समारंभ चालू झालं, मस्त असा तो नवरदेव असा मंडप मध्ये आला. मग ते ब्राह्मण देवा म्हटले नवरदेव मंडप मध्ये आलाय तरी सुद्धा स्टेजवरची काहीच तयारी नाही. यांनी अजून तांदूळ आणले नाही, खारीक आणली नाही, वाटी आणली नाही, सुपारी आणली नाही, नारळ आणला नाही. ते ब्राह्मण देवा त्या यजमानाला म्हणाले, हो खारीक नाही आणली. हे नवरदेव म्हणला, देवा घेणाराव भागून, एक तर मिळत नव्हती म्हणला, काय लागले म्हणला इकडे. नारळाचं घ्या म्हणे भागून. प्रत्येक गोष्ट तो नवरदेव म्हणायचा, काय म्हणायचा? घ्या भागून. मग ब्राह्मणाची सटकली. ब्राह्मण म्हणला आता माझी सटकली. आणि मग ब्राह्मणाने असं गेला आणि नवरदेव असं वडतच आणला आणि चौरंगावर उभा केला आणि डायरेक्ट शेवटची मंगलाष्टिका सुरू केली. तदेव लग्नम सुदिनम तदेव तारावलं चक्रवलं तदेव विद्यावलं दैववलं तदेव लक्ष्मीपते शुभ लग्न सावधान करतो. ते नवरदेव हारला, हो देवा. म्हणलं नवरी यायची राहिली ना, देवा म्हणले आता घे ना भागू. तुमच्या लक्षात आलं? हा, हे जसं भागवा भागवी चालत नाही ना, तशी परमार्थात सुद्धा भागवा भागवी चालत नाही. बेटाला तसं 1000 फुलं वाहण्याचा संकल्प त्या रावणाच्या आईचा एका दिवशीचा प्रसंग, एक फुल कमी पडलं. आणि एक फुल कमी पडल्यावर ती म्हणली, राजा रावणा
एक फुल कमी आहे रे. कुणाला म्हटली? रावणाला म्हटली. नवलाईची गोष्ट अशी आहे, एवढा मोठा प्रॉपर्टीवाला रावण असून सुद्धा स्वतःच्या आईला देवपूजेसाठी जी सामुग्री लागणार आहे ते आणून द्यायला कोण होतं? बोला बोला बोला. रावण होता, रावण. प्रॉपर्टीचा विचार केला तर तुम्हाला सांगितलं कॅल्क्युलेटर सुद्धा बंद पडतं, एवढी प्रॉपर्टी. आपल्याकडे 50-50 हजार असतात बँकेमध्ये. तर झाडू मारायला वेगळी बाई, पोचा करायला वेगळी बाई, स्वयंपाकाला वेगळी बाई. किती पैसे आहेत आपल्याकडे? बोला बोला बोला. लय झालं, लाखभर रुपये असतील बँक बॅलन्स आहे का? तेवढ्यातच आपण एवढे नाटक. पण एवढा मोठा श्रीमंत रावण, पण स्वतःच्या आईला फुलं आणून द्यायला त्यानं गडी नाही लावला, बाई नाही लावली त्याला रोजानी. स्वतः आणून द्यायचा. हे कुणाकडून शिकायसारखं आहे? बोला बोला बोला. रावणाकडून शिकायसारखं आहे आईची सेवा करणं. एवढंच नाही तर ती कैकई माता म्हणली, ती केकसी माता त्या रावणाला म्हटली, राजा एक फुल कमी तेवढं तू आणून दे. रावणाचे शब्द ऐका. रावण म्हटला, आई जायला 15 मिनिटं, यायला 15 मिनिटं, किती गेला? अर्धा तास तर गेला का नाही? म्हणलं एवढ्या वेळामध्ये तुझी पूजा मध्ये विक्षेप येईल. एक काम कर म्हटला, धारदार शस्त्र आणलं आणि स्वतःच हे शिरछेद केला आणि कुणाला दिला? बोला बोला बोला. आईला दिला. कुणी दिला? बोला की. रावणानं दिलं. रावणानं. म्हणजे याला कोणतं कमळ म्हणतात विठ्ठल महाराज? याला शिरकमळ म्हणतात. शिरकमळ. ज्या रावणानं स्वतःच्या आईच्या पूजेला एक फूल कमी पडलं तर स्वतःचा शिरछेद करून त्या आईला दिला. आपण एवढे दलिंदर आहेत की आपल्या आईला चतुर भाकरीसाठी आपण तरसवतोय. हे आपल्या जीवनातलं पाप, खूप मोठं पाप आहे. मला वाटतं हे पाप कोणाकडून शिकायसारखे, हे आदर्श कोणाकडून घ्यायसारखं आहे? बोला 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 की. तुमच्या लक्षात येतं ना पण मी काय बोलतोय? तर हे कोणाकडून शिकायसारखं आहे? रावणाकडून शिकायसारखं ना. आपण त्या रावणाला नाव ठेवतो. आता मला सांगा, रावण चांगला की वाईट? बोला 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 बोला. रावण चांगला आहे का वाईट आहे? चांगला आहे ना. मग का नाव ठेवत नाही? बोला ना. नाव त्याचं ठेव. बघा एवढा चांगला रावण पण त्याचं वाटोळ का झालं? तर त्या वाटोळ होण्याच्या पाठीमागचं कारण फक्त डोळे. डोळे. एवढे हे डोळे खतरनाक आहेत. आणि आज तुकोबार आहे म्हणतात, देवा ही माझी जी नजर आहे, हे माझे जे डोळे आहेत ना, या डोळ्यानं बाकीचं इतरत्र काही पाहण्यापेक्षा तुझं सौंदर्य सोडून मला बाकीचं काही दिसूच नाही, अशी तुकोबारायच्या आजच्या अभंगात ते खऱ्या अर्थानं मागणी. पण तुझ्याकडे पाहत असताना कधी मधी नाही तर कधी सदा माझे डोळे पती सोयरिया. माझे जे डोळेत ना देवा, या डोळ्यानं बाकी काही पाहूच नाही. का तर या डोळ्याला एवढी वाईट सवय देवा, हे डोळे इतके सैराट आहेत. हे सैराट कधीपासून झाले म्हणा ना? सैराट पाहिल्यापासून. हे डोळे सैराट आहेत. बघा, जे पाहू नये ते पाहतात बाबा, आणि जे पाहत नाही ते पाहत. म्हणजे डोळ्याला एवढी वाईट सवय लागलेली. बघा माझा अधिकार नाही पण सांगतो ऐका.
गावामध्ये जे ते कट्टा असतं की नाही कट्टा, आणि त्या कट्ट्यावर बसलेले ते कट्ट्यावर बसलेले असतात का नाही, मला ते टवाळखोर त्याला आपण म्हणतोय का नाही, काही म्हणजे संस्कारहीन माणसं बघा. त्या लोकांच्या बाबतीत बोलायचं ठरलं ना, तुमची माफी मागून बोलतो, गावात एखादी जर माता माऊली जर नवीन आली का नाही, तर मला वाटतं लगेच त्यांची चर्चा सुरू होती. असं करतो, कोण आहे रे म्हणलं, नवीन दिसायली म्हणलं गाव, अशी नजरे आड तर पाहते, नजरे आड. माझे शब्द आहेत का, तुकोबर आहे म्हणतात, आदरे न्याहाळी साधू संत जर पुरून आलेले पाहिलं का, तर हा वाकडी करून दुसऱ्या रस्त्यावर आलो नाही म्हणला महाराज. आणि मग पण आदरे न्याहाळी परस्त्रियेसी म्हणून हे जे डोळे आहेत ना, साधूच्या दर्शना लालसी गव्हा विशेषी लाज वाटते, पण फुलं कुठं नेतोय म्हटले तर तो तुम्हाला जास्त सोडून सांगायची काही आवश्यकता नाही. म्हणजे इतके हे डोळे खराब आहे. म्हणून या डोळ्यावर ताबा ठेवणं सगळ्यात कठीण काम आहे. या डोळ्यावर जर ताबा जर कोणी ठेवला असेल, तर या डोळ्यावर ताबा फक्त मला वाटतं दोनच माणसाने ठेवलाय. एक आहे संत परंपरा, आणि दुसरा ताबा ठेवणारा माणूस या महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जर डोळ्यावर ताबा नसता, तर मला वाटतं आज आपला या मंडपावर सुद्धा ताबा राहिला नसता. विठाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला प्रसंग सगळ्यांना माहिती आहे. त्या सुभेदाराची सून गिफ्ट म्हणून आली होती. कुणाला? बोला बोला बोला. नजराना म्हणून पाठवली का नाही. मला वाटतं त्या सुनेचा शिवाजी महाराजांना किती आदरपूर्वक वापस लावली. म्हणून तर त्या काळामध्ये सगळे एका मताने नांदत होती. शिवरायाच्या पंखाखाली मुली नवती काय झालं असतं आज आपलं. आज माझं नाव काय बरोबर सगळ्यांनी वाचलं असेल पत्रिकेत. काय नाव आहे? गणेश महाराज आहे की नाही. मला गणेश महाराज कोणी म्हणलं नसतं, गणीबाई. बघा हे वास्तव तुम्हाला झाकता येणार नाही. आज ही परिस्थिती झाली असती, पण आज गणेश महाराज फेटा बांधलेला तुम्हाला जो दिसतोय ना, हा उपकार जर कोणाचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा उपकार. म्हणून तर आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जरी काढलं तरी अंगावर काय येतात? शहारे उभा राहतात. शहारे का बरं? तर याचं
याचं कारण आहे छत्रपती शिवाजी महाराजांना बाहेरच्या शत्रूवर विजय मिळवला याच्यात नवल नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांना आतल्या सुद्धा शत्रूवर विजय मिळवला अत्यंत अशा प्रकारचं नवल. बघा, बाहेरच्या शत्रूवर विजय मिळवतो त्याला राजा असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? बाहेरच्या शत्रूवर विजय मिळवतो त्याला राजा म्हटलं जातं, आणि आतल्या शत्रूवर विजय मिळवला जातो मला वाटतं त्याला महाराज म्हटलं जातं. म्हणून आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना राजाही म्हटलं जातं आणि पुढं पुढं बोला महाराजही म्हटलं जातं. नुसता महाराजच नाही तर नुसता राजाच नाही तर कोणता राजा? जाणता राजा म्हटलं जातं. जाणता राजा. बघा, तुम्हाला म्हटलं मी बाहेरच्या 60,000 शत्रूवर विजय मिळवणं जितकं सोपं आहे तितकं आतल्या 6 शत्रूवर विजय मिळवणं फार कठीण आहे. आत किती शत्रू आहेत आपले? बोला बोला, किती येतं? 6. ओले मृत्युकेचे मंदिर आत 6 जण उंदीर गुंफा करी राती पोखर याचा नका करू आम्ही कारगा वासुदेव करीतो वासुदेव करीतो या 60,000 शत्रूवर विजय मिळवणं जेवढं सोपं आहे ना तेवढं या आतल्या 6 जणांवरच विजय मिळवणं फार कठीण आहे. आणि या 6 जणांच्या अधीन हे इंद्रिय गेल्यामुळं त्याच्यातले त्याच्यात जास्त जे इंद्रिय जे चावट आहे. बघा, चावट शब्द वापरला मी बरं. म्हणजे या जगातलं 85% पाप ते इंद्रिय करताय. त्या इंद्रियाचं नाव आहे डोळा. या जगातलं 85% पाप करणारं जर इंद्रिय कोणतं असेल तर त्याचं नाव काय? बरोबर, डोळा. डोळा. आणि राहिलेलं 15% पाप बाकीचे इंद्रिय करतात. पण 85% पाप हे डोळा करतोय, हे मात्र 100% काय? बोला बोला बोला, हे खरंय. म्हणून या डोळ्यावर ताबा मिळवणं एवढी काही सोपी गोष्ट नाही. आणि संत परंपरा म्हणते या डोळ्यानं बाकीचं काही आमच्या डोळ्याला पाहूच नाही. डोळे तुम्ही महाराजांनी प्रमाण दिलं. डोळे तुम्ही घ्या रे सुख आणि पहा कुणाचे मुख? विठोबाचे मुख. हे डोळे जे आपल्याला दिले कुणाचं मुख पाहण्याकरता दिले? भगवंताचं मुख पाहण्याकरता. ते म्हणजे डोळे तुम्ही घ्या रे सुख आणि पहा विठोबाचे मुख. बरं महाराज, तुम्ही म्हणता त्या विठोबाचं मुख पहा, पण तो आम्हाला दिसला कशावरून ओळखायचं? भगवंत. आता हे असं पाहणं, ती दगडाची मूर्ती आपल्याला दिसतीये, ही दिसणं वेगळं आणि ओरिजिनल देव आपल्याला दिसणं हे वेगळं. म्हणजे त्याला पाहणं, मला वाटतं ओरिजिनल जर देवाला जर आपण पाहिलं ना, त्याच्या काही खाना खुणा आहेत. कुणाला पाहिल्याच्या त्याचे काही लक्षण आहेत, कुणाला पाहिल्याचं? देवाला पाहिल्याचं. मला वाटतं देवाला पाहिल्यानंतर त्याचे काही लक्षण आहेत. आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही त्याचं उत्तर द्या. खडा आहे, खडा दगड, तो जर आपण पाण्यामध्ये टाकला, विहिरीत जर टाकला, तर तो दगड तळाला विहिरीच्या पोहोचला, हे कशावरून ओळखायला येते?
हा वरी काय येतात त्याच्या बुरबुडे येतात बुरबुडे बरोबर आहे ना म्हणजे वरी पाण्याच्या वरी बुरबुडे आले की आपण काय समजून जायचं हा दगड खाली तळाला पोहोचला तसं देव पाहिला हे कशावरून ओळखायचं आपण देवाला पाहिलं हे कशावरून ओळखायचं तर देवाला पाहिल्याच्या सुद्धा काही खानाखुणा आहे आपल्याला जर देव दिसला ना तर बघा त्याचे लक्षण असे येतात अंगावर शहारे येतात डोळ्यातून येतंय कंठ हृदय भरून येतंय कंठ दाटून येतोय कंठी प्रेम दाटे नयनी नीरलोटे हृदयी प्रगटे राम रूप हृदयी प्रगटे पाणी येते कशाचे लक्षण आहेत बोला 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 हे देव पाहण्याचे लक्षण आहे आवडे हे रूप गोजिरे सगुण आणि पाहता लोचन सुखावले हे डोळे सुखावणं डोळ्याला पाणी येणं अंगावर शहारे येणं हृदय भरून येणं कंठ दाटून येणं हे जर लक्षण जर कशाचे असतील तर कशाचे लक्षण आहेत बोला बोला देव पाहण्याचे अजून एक लक्षण सांगतो माता माऊली नाही काय हे लक्षण असं आहे देवाला पाहिल्याच्या नंतरच पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन तीनदा म्हटलंय त्याला पाहिल्याच्या नंतर हे मनाचा ठाव घेणार आहे कसा ठाव घेतो सांगू का माझ्या पाठीमागं म्हणता की तुम्ही माता म्हणून म्हणता ना म्हणा सर्वजण म्हणा बरं म्हणा पाहिला पाहिला नंदाचा कशावरून ओळखायचं बघा तुम्ही म्हणलात की नाही पाहिला पाहिला नंदाचा नंदन या असं म्हणताना तुम्हाला असं वाटलं का मी सखूबाई मी गंगूबाई मी ठकूबाई मी प्राची मी शीतलय हे तुम्हाला असं वाटलं का म्हणजे याची विसरणूक होणं म्हणजे देव पाहणं आहे बेटाला म्हणजे स्वतःला विसरून जाणं हे लक्षण कशाचे येतं बोला बोला देव पहावयासी गेलो आणि तेथे देवाची होऊन ठेलो मला वाटतं एकदा देव झाल्यावर त्याला कळल का मी देव झाले म्हणून तुझ्या नामाचा महिमा हे जसं आहे ना तुझं न कळे मेघश्यामा रामप्रभू त्या समुद्रावर सेतू करायला लागले आणि सेतू करत असताना तो सेतू कशाचा केलाय बोला बोला दगडाचा बरोबर
प्रत्येक दगडावर काय लिहिलं जायचं? राम लिहिलं जायचं. तो दगड कशात टाकला जायचा? पाण्यात टाकला जायचा. रामाला वाटलं माझ्या नावावर दगड करतात, मग आपण एक फेकून बघू. लक्षात येते ना तुमच्या? मग त्या रामप्रभून सुद्धा एक दगड फेकला आणि तो कुठे गेला? बोला, कस काय गेला? नाही नाही, कस काय लिहा आतमध्ये कस काय गेला? तर त्याचं कारण आहे, त्याच्यावर काय नव्हता? त्याच्यात रामच राहिला नव्हता. ज्या दिवशी तुमच्यातला राम निघून जाईल ना, त्या दिवशी काही खरं नाही. हा, आता मला सांगा, तुम्ही आता बसलात का तुम्हाला बसवलंय? बोला 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 बोला. मला जास्त काही म्हणजे असं अंगविक्षेप करून असं कीर्तन करता येईल, नाचणं नाही, ओरडणं नाही, असलं काही येत नाही बरं. ते मला सांगा, तुम्ही आता बसलात का बसवलंय? बोला बोला पुरुष मंडळ, बसलात का बसवलंय? बसवलंय ना? तुमचं काय म्हणणं आहे? बसलात का बसवलंय? मी जाऊ का? तुम्ही बसलात का बसवलंय? बसवलंय. तुमचं म्हणणं बसवलंय. तुमचं म्हणणं काय झालंय? बसलो, हे का नाही? खरं उत्तर काय याचं? तुमचं उत्तर 100% चूक. हा, म्हणजे तुम्ही बसला नाहीत का बसवलंय? बसवा कधी लागते माहिती ना तुम्हाला? आताशी आमची टूप पेटली बघा, आहे का नाही? मला वाटतंय रामप्रभू म्हणतो ज्या दिवशी मी तुमच्यातला निघून जाईल ना, त्या दिवशी तुम्हाला काय करावं लागतंय? बसवावं लागतंय. आणि ज्या दिवशी तुम्हाला बसवावं लागेल की नाही, त्या दिवशी घरासमोर गर्दी गोळा झाल्याशिवाय राहणार नाही. मग सुरू होतं, दादा तुम्ही चांगले होते ना. कधी? जोपर्यंत तुमच्यात राम आहे तोपर्यंत तुम्ही बसणार. ज्या दिवशी तुमच्यातला राम निघून जाईल की नाही, त्या दिवशी तुम्हाला काय करावं लागेल? बोला बोला बोला. बसवावं लागेल. इकडे तिकडे सरकायला लागलं तर ते खुंटी ठोकतात, तो हलू नये म्हणून. हा, का बरं असा अवस्था आहे? तर त्याच्यातला काय निघून गेलाय? बोला बोला, राम निघून गेलाय. राम. आणि मग लोक बोलताना म्हणतात ना, त्याच्यात आता काय राहिला नाही? राम राहिला नाही. बघा, ज्या दिवशी आपल्यातला राम निघून जाईल ना, त्या दिवशी मला वाटतं आपल्या जीवनात आपलं इथं या मृत्यू लोकामध्ये काहीच काम नाही. मला वाटतं आता आपल्यात काय आलाय? बोला 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 बोला, राम. राम म्हणजे शक्ती, राम म्हणजे सुख, राम म्हणजे समाधान, राम म्हणजे आनंद. आणि मला वाटतं याच आनंदाकरता, या सुखाकरता मला वाटतंय हे सगळं जगत आसुसलेलं आहे. आसुसलेलं आहे कशा करता? 3च अक्षर आहेत. किती? आनंद. किती अक्षर आहेत? 3च अक्षर आहेत. पण हा आनंद आपल्याला मिळत नाही. त्याच्या पाठीमागचं काय जर कारण असेल तर मला वाटतं त्याच्या पाठीमागचं जे कारण आहे, आपल्या अंतःकरणातली जी वृत्ती आहे, ही भेद नावाची वृत्ती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत या डोळ्याचंही लक्ष तिकडे लागत नाही आणि आपल्याला सुद्धा परमार्थ करण्याची इच्छा अंतःकरणामध्ये निर्माण होत नाही. आपल्या अंतःकरणातला भेद म्हणजे बघा, एखाद्यानं जर गाडी घेतली तर लगेच शेजाऱ्याच्या असं, तुम्हाला पुढचं प्रमाण तर माहितच आहे का नाही? बघा, गावाकडचं सांगतो तुम्हाला. गावाकडचं एखाद्यानं जर बोर घेतलं ना, बोर बोर कळतो ना तुम्हाला? तुम्ही बोर तर नाही झाले? बोर बोर असा बोर व्हायला पाण्याचा. एखाद्यानं जर, एखाद्या शेजाऱ्यानं जर शेतकऱ्यानं बोर घेतला ना, तर दुसरा शेतकरी तो पानाडी बघत हिंडतो. पानाडी कशा करता? बोला ना. त्याला सुद्धा काय घ्यायचंय? बोर घ्यायचाय. कुठे घ्यायचाय? बिल्डिंगवर नाही, शेतामध्ये. बरं, घ्याय ना का, काही अडचण नाही. पण त्याला जो बोर घ्यायचा असतो, मला वाटतंय त्याचा बोर कशावर घ्यायचा असतंय? त्याच्या. एक जण माझ्याकडे आला, मला म्हणला, महाराज तुम्हाला कळतंय जणू. मी म्हणलं काय? म्हणला पाणी कळतंय तुम्हाला? म्हणलं, भाऊ मला पाणी पिणी त्यातलं काय कळत? तो म्हणला, महाराज माझी लय तुमच्यावर श्रद्धा आहे राव, श्रद्धा. लक्षात येते तुमच्या? श्रद्धा गाव रणगडी लय श्रद्धा आहे म्हणलं माझी तुमच्यावर. मी म्हणलं, बघ तुझी श्रद्धा असू दे नाहीतर काय असायचं असू दे, मला असले काय कुठाने कळत नाही. पण ती एवढं चॅप्टर होतं, त्यानं असा खिशात हात घातला आणि 2000ची नोट त्यावेळी चालू होती, अशी लाल 2000ची नोट मला दाखवली. कुणाला? तुमच्या लक्षात येते ना काय बोलतोय मी? त्यानं काय दाखवली मला? 2000ची नोट. आणि मग मला 2000ची नोट बघितल्यावर मला कुणीकडे बी पाणी दिसायला लागलं. जिकडे पावा तिकडे पाणीच पाणी, कुणकडे बी नळे, सगळे नळ दिसायला लागले मला. घे इकडे म्हणलं ती नोट आणि चल. कुठं? कुठं? शेतामध्ये पाणी दाखव. मला कळत आहे का?
कळत नसल्यावर किती परेशानी होती बघा. आता सांगतो पुढे तुमच्या लक्षात. याला सुद्धा अंतकरण निर्मळ या शब्दावर बोलते बरं. हा, आणि मग तिथं गेल्याच्या नंतर ते लागलो फिरायला. मी काय घेऊन, तुम्हाला कळतंय ना पण हे सगळं, नारळ घेऊन असं फिरायला लागलो. आणि फिरायला लागल्यावर मग ते शेजारच्यानं जे बोर घेतलेला होता त्याचा तो असा तो पाईप वाकडा तो मला दिसला. मी म्हणलं अरे शेजाऱ्याचा तिकडे बोर दिसतोय, तिकडे उगा आपल्याला काही कळत नाही पण योगायोगानं जर त्याच्या नळावर नळ गेला तर उगा हा एक म्हणता ब्रह्महत्या मोकर पापाचं वाटेकरी होण्यापेक्षा मी असा लांबून फिरायला लागलो. कुठून? असा लांबून. ते मला काय म्हणलं माहिती का, ओ महाराज तिकडं नाही घ्यायचा म्हणला बोर. कुठं घ्यायचा बोला की, इकडं. मी म्हणलं त्याचा बोर आहे ना. बाबा म्हणून तर घ्यायचंय म्हणला आपल्याला बोर. मी म्हणलं त्याचं पाणी जाईल ना. म्हणला त्याचं तर पाणी घालायचंय महाराज आपल्याला. तुमच्या लक्षात आलं म्हणायचं आहे का नाही. पण मला असं वाटायचं काय आगाव माणूस आहे बुवा. पण मी त्याला म्हटलो तिथं काही एवढं पाण्याचं काही मला, आता माझी ट्रॅक्टर बघा ना तिथं काही पॉईंट वगैरे असं काही दिसत नाही. तो म्हणला महाराज त्यानं अजून खिशात हात घातला. आता तुमच्या लक्षात पुढे आहे का नाही. आणि पुन्हा नोट दाखवल्यावर मी म्हणलं शेजारी का घे ना, मला काय घेणं ते. पण तरी सुद्धा मला वाटायचं त्यांनी तिथं बोर त्याच्या शेजारी घेऊ नये. मी त्याच्यातून एक पर्याय मार्ग काढला. मी त्याला म्हटलं ऐक, त्याचा जो बोर आहे आणि त्याच्या बोरला लागलेला जो काय म्हणतात तुमच्याकडं नळ आहे, तो नळ असा वरून गेलेला आहे. म्हणजे ती शेजाऱ्याची वाटणी आणि ही ते नोटवाल्याची वाटणी असं तुम्ही समजू. बरं तुमची वाटणी शेजाऱ्याची, तुम्ही बसलात ती, आणि त्याचं शेत हे स्टेज म्हणजे त्याचं शेत. मी त्याला म्हटलं आता त्याच्या शेतातला जो नळ आहे ते असा कुठून गेलेला आहे, असा वरून गेलेला आहे. आणि तुझ्या शेतातला जो नळ आहे तो असा कुठून गेलेला आहे, खालून गेला. ते म्हणला महाराज किती खालून गेला असं. त्याला म्हणलं हे बघ किती जरी टाकून दिलं तरी तुला 1000 फूट बोर घ्यावा लागेल. किती? मी म्हणलं 1000 फूट म्हणल्यावर कशाचं घेते. पण आडमुठाच गडी. त्याने लगेच फोन काढला की लावला त्याला. कुणाला? बोरवाल्याला. मी म्हणलं गणेशराव आता तुझं संपलं. असला आडमुठा आता पैसे दाखवते म्हणल्यावर हे काय नीट होईल का आपल्याला. आणि ती लगेच बोरची गाडी की लगेच नारळ की लगेच फोडलं की झाली चालू. काय गाडी कशाची? बोरची. गेला 100 फूट गेला, 200 गेला, 300, 500. पाणी नाही, फुपाटा उदळे चोहीकडे. नुसतं काय नुसती राखच बाहेर. 700 गेला, 800 गेला. मग 800 बघा जगातला पहिला पानाडी मी अख्खा बोर घेऊस तर मी तिथं उभा बघा आहे का. आणि मग ते 800 फूट बोर गेल्यावर मग बाबा मला कुठं धरणी माझी जागा देते. मी म्हणलं मला घाला घरी नेऊन. आता कुठं ते चांगलं होतं बिचार. ते म्हणलं हे राम महाराजांना घरी नेऊन घाल बर. त्यानं मला घरी नेऊन घातलं. त्या पोरानं मोटरसायकलवर. आता रात्रीचे 2:30-3 वाजलेले, गाडी नाही काय नाही. त्याने घरी देव खाट वगैरे टाकलं आणि त्याच्यावर अंतरून टाकलं आणि एक रग पांघरायला दिली. म्हणला ते पोरग मला म्हणते महाराज आता झोपा. आता असले कुठाने केल्यावर कुठं झोप येत असते बोला ना. मी म्हणायचो वाचीवर बाबा पांडुरंगा आता जे करू नये ते कुठाना करून बसलोय आता. आणि तुम्हाला काय सांगावं ते 5:30 पावणे 6च्या सुमाराला आलं राव. कोण? जाधववाडी. असं लांबूनच बघितलं मी. आणि ते लांबून बघितल्यावर मग मी घोरायचे नाटक सुरू केले. मग असं लांबून मग ते जसं जसं जवळ येईल तसं तसं मी मोठ्याने घोरायला लागलो. आणि मग ते महाराज ते माझ्या जवळ आलं ते मला कसं कळतंय. ओ बाबा बाबा पार त्याचं रिझर्वला पेट्रोल गेलं उसने पासने करून त्या लोकांची भरती केलेली. ते मला म्हणलं ओ बाबा बाबा. मी म्हणलं हे बघ तू मला बाबा म्हण नाही तर तुम्ही पुढचं म्हणले ध्रुपद आहे का. तू काही म्हण म्हणलं. मी सकाळपर्यंत उठत नाही कारण असला आडमुठा गडी. जरी धराधरी झाली तरी गावकरी येतील म्हणते जाऊ द्या वरातीत महाराजाचं कीर्तन झालंय आपल्याच ह्याचा द्या सोडून असं म्हणतील. पण मी म्हणलं तोवरचं काय मी उठत नाही. मी म्हणलं याचं काय आडमुठाचं खरंय म्हणलं. आता जर उठलं ते असंच मला उचलून नेऊन त्या बोरमध्ये टाकायला बसलंय. घरचे म्हणते गेला कीर्तनाला मी बोरमध्ये बा तू करा अशी अवस्था. पण ते काय त्याला त्याचं बी सटकलं ना मग डोकं. काय म्हटलं तो आता कशाचा बाबा हे महाराज फरकन त्यानं ते रग वडला.
तसल्या रामाच्या पाऱ्यामध्ये मग म्या नाटकं सुरू करायला गेले. त्यानं ते रग वडलं. बरोबर बरोबर लागलं का पाणी घेऊन या, खडी साखर आणा, नारळ आणा, आपण पूजा करून घेऊ. ते मला पूजा गेली खड्ड्यात. तुमच्या लक्षात येईल. आणि इकडे मला ते पैसे घेतले काढून आणि तसल्या रामाच्या पाऱ्यात त्यानं मला शाप दिला. काय म्हटलं माहिती का? तुझं वज वाटोळं होईल. काय म्हटलं तो? मग म्या म्हटलं हे बघ माझं होईन तर होईल, तुझं माझ्या हाताने आत्ताच झालं याचं काय करायचं? तुमच्या लक्षात येत आहे ना? हा दृष्टांत संपला. कानाला बरं वाटलं तुमच्या ऐकायला. पण ही जी घटना आहे ही कशामुळे घडली? बोला बोला बोला. हा दुसऱ्याचं वाटोळं कसं करायचं ही अंतकरणातली वृत्ती जोपर्यंत आपली जात नाही तोपर्यंत आपण परमार्थ करण्याच्या योग्यतेचे सुद्धा होत नाही. विठाला स्थिर जर करायचे जर इंद्रिय जर कोणतं असेल तर वृत्ती स्थिर करण्याचं एकच इंद्रिय आणि त्या इंद्रियाचं नाव आहे बोला 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 डोळे. आजच्या कीर्तनातून फक्त एकच इंद्रिय शिका. कोणतं? हे डोळा. ज्या दिवशी तुम्ही डोळ्यावर ताबा देताल ना मला वाटतं त्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये काय आल्याशिवाय राहणार नाही? आनंद आल्याशिवाय राहणार नाही. पण आपला या डोळ्यावर ताबा नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला दुःख भोगावं लागतंय. ही आपल्या जीवनातली काय शोकांतिक आहे. आणि ही संत परंपरा या डोळ्याच्या संबंधामध्ये मागण्या मागतात की सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रकुमाईच्या पती सोयरिया. काय आहे त्याच्या सौंदर्यामध्ये? तर तुकोबारा म्हणतात किती त्याचं सौंदर्य गोड आहे. किती गोड? गोड तुझे रूप गोड तुझे नाम आणि दे मज प्रेम सर्व काळ. त्याचं जे सौंदर्य आहे ना इतकं सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी किंवा पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न तिळ फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजा
शोभा कानडा हो विठ्ठलू कर्नाट तेने मजला वेला वेदू. हे शेवटचं जे वाक्य आहे ना, तेने मजला वेला वेदू, हे फक्त ज्ञानोबरायनच म्हणावं, हे आपण नाही म्हणावं. आपण एवढंच म्हणावं, येणे मजला वेला वेदू. आपल्याला त्यानं वेळ नाही लावला, आपल्याला कोणी वेळ लावलंय? यानं वेळ लावलंय. ही संत परंपरा म्हणते, अरे तुम्ही या सौंदर्याकडे पाहण्यापेक्षा या सौंदर्याकडे पाहना, किती सुंदर आहे. तर या विश्वात सौंदर्य नाही अशातला प्रकार नाही, पण या विश्वातलं सौंदर्य हे नाश पावणारं सौंदर्य. या जगातलं सौंदर्य हे आता जरी तुम्हाला बरं वाटत असेल, पण हळूहळू हळूहळू या सौंदर्याचं काय होतंय? नाश होतं. बघा, जन्माला आलेलं बाळ आहे, जन्माला आलेलं वर्षाचं, 1.5 वर्षाचं, 2 वर्षाचं लेकरू आहे. असं वाटतंय ते लगेच उचलून घ्यावं आणि त्याची काय करावी? बरोबर बोला, त्याची पप्पी घ्यावी. किती वर्षाच्या लेकराची? किती वर्षाच्या? 1 वर्षाच्या, 1.5 वर्षाच्या. मग ते कुठल्या जातीचं आहे, कुठल्या धर्माचं आहे, कुठल्या पंथाचं आहे याचा माणूस विचार करत नाही. डायरेक्ट त्याला उचलून घेत आणि त्याचं चुंबन अशा प्रकारचं घेते, पप्पी घेते त्या लेकराची. पण मला वाटतं हेच लेकरू आता जर 90 वर्षाचं झालं, आता म्हणते का बाळा यो यो एक मुकादीवर म्हणते का माणूस? नाही ना. का बरं? आता त्याचं सौंदर्य खलास. गाढवाचे तहाने पालटती क्षणोक्षणे, उपजता बरे दिसे पण रूप वाढता ते नासे. ज्ञानोबराई म्हणतात, प्रथम वैसका काळी लावण्याची नवाळी प्रगटे जैसी आगळी अंगणा. जसं गाढवाचं पिल्लू जन्माला आल्यावर चांगलं दिसतंय, टोनुक 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 उड्या मारतंय, वाटतंय घरी घेऊन यावं पाळायला. कुणाला? गाढवाच्या पिल्ल्याला. पण तेच गाढवाचं पिल्लू जरा असं मोठं झालं की नाही, मला वाटतं त्याच्या तोंडाकडे सुद्धा कोणी पाहत नाही. याच्यापेक्षा हे नाही कळालं तर अजून सोपं उदाहरण सांगतो. नवीन नवीन माणसाला बरं वाटतं काय? हे सौंदर्य. ज्याचं ज्याचं नवीन लग्न झालंय ना, बघा त्याची मजा कशी. वा वा वा. त्या 2 दाम्पत्याचं बघा, मेरे हात में, बोला पुढचं, तेरा हात हो और सारी जिंदगी किसके साथ साथ. एवढंच नाही, मला वाटतं ते एवढं प्रेमात पडतंय कुणाच्या बाबा, त्या बायकोच्या. आणि तो मालक सुद्धा बायकोच्या आणि बायको सुद्धा मालकाच्या, दोघांचं एवढं एकमेकावर प्रेम असतं. पण यांचं जरा 25-30 वर्ष जरा लग्न झालं ना, मला वाटतं 25-30पेक्षा अजून थोडं पुढे गेले ना, म्हातारा झाल्यावर ही जी बायको म्हणत होती ना, उन आंखों का हंसना भी क्या, जिन आंखों में पानी ना हो वो जवानी जवानी नहीं, जिनकी कोई कहानी ना हो, जीने मरने की किसको पड़ी. राम भजले घडी दो घडी असं म्हणतात. राम भजले घडी दो घडी म्हणा बरं. ते प्यार करले घडी दो घडी म्हणल्यावर लय लोक मारतात राव, तुम्हाला काय सांगू आता. मला वाटतं असं तिकडून एकदा झपकून आणला ना बाबा, असा पडकात नेऊन, असा डोंगरावर नेऊन हाणून आणला ना, मग त्याचं गाणं बदलतं. दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई, काय हो दुनिया. एवढंच नाही, मग त्याला भजनही आठवतं, सुख के सब साथी दुःख मेला. पण कधी वेळ निघून गेला. जिच्यावर तो प्रेम करतो की नाही, मला वाटतं जिच्यावर आयुष्यभर ज्यानं प्रेम केलं ज्या बायकोवर, ती बायको शेवटच्या काळात नवरा मरायची वाट पाहत. बाईला म्हणे घर मरता तरी बरे, नासी येले घर थुंकोनी. शेजारी पाजारी सुद्धा म्हणतात, शेजारीनं म्हणे मरे ना का मेला कंटाळा आणला येणे आम्हा. शेजारी पाजारी सुद्धा वैतागून जातात. म्हणजे सुरुवातीला प्रेम कुठवर करतात, जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा, इंद्रिय मावळली आला बाबुलाजा. बाबुलाजा म्हणजे काय? बाबुलाजा कोणाला म्हणतात तुमच्याकडे? सासऱ्याला. सून लेकरू जर रडायला लागलं तर त्याला म्हणते गप गप गप, नाही तर त्या बघ कोपऱ्यात ते गाडी बसली बघा, ऐका. गप गप, नाही तर त्या भांबड बसली. कुठं? आता भांबड आहे का? बोला बोला बोला. केलेली भांबड आहे का झालेली भांबड?
बोला ना. त्या बघा हे केलेली सुरुवातीला तर किती बघा ना, त्याला करमत नव्हतं तिच्याशिवाय, कुणाशिवाय, त्या बायकोशिवाय. तसं ते हे सौंदर्य नासक सौंदर्य, हे नाश पावणार आहे, हे नश्वर आहे. एक दिवस हे शरीर काय होणार आहे, हे नासकात हे. तुम्ही याच्यावर प्रेम करण्यापेक्षा ही संत परंपरा म्हणते माझ्या भगवान परमात्म्यावर प्रेम करा. त्याच्याकडे बघा किती सुंदर आहे तो. हे सौंदर्य तुमचं तुम्हाला आता बरं वाटतं. या जगातली विश्वातली विश्व सुंदरी काय नाव होतं तिचं, कोणती रॉय, बोला की, ऐश्वर्या रॉय. हा किती सुंदर, जगात नंबर 1. मला वाटतंय ती 20 वर्षापूर्वी जेवढी सुंदर दिसत होती, दादावाडी जेवढी 20 वर्षापूर्वी दिसत होती ती आता दिसते का, दिसते का नाही ना. का, तिचं सौंदर्य नाश पावलं. हा ते सुरुवातीला जरी बरं वाटलं तरी शेवट शेवट शेवट. आता माझं उपर नाही. कसं दिसतंय तुम्हाला, कोणत्या कलरचं आहे, बोला बोला. सफेद कलर आहे, पांढरा आहे. मला वाटतं आता जो याचा पांढरेपण आहे, पुढच्या वर्षी कीर्तनाला येताना इतकं पांढरं राहील काय, म्हणजे उपज येते नासे. हा हे आता जरी बरं वाटत असेल पण हे नासक सौंदर्य. म्हणून ही संत परंपरा म्हणते या नश्वर सौंदर्यावर प्रेम करण्यापेक्षा माझ्या भगवान परमात्म्याचं सौंदर्य बघा ना किती गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, अन देई मद प्रेम सर्व काळ. दिसतं त्याचं सौंदर्य गोड नाही तर त्याच्या नामात सुद्धा तितकाच गोडवा आहे. केशवा माधवा तुझ्या नामात, असं म्हणायचं का नाही आपण, तुझ्या नामात रे गोडवा. किती गोडवा आहे त्याच्या नामात, किती गोडवा आहे. हे बघा एवढा गोडवा बघा. विठोबा पती सोयरिया. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, दे मज प्रेम सर्व काळ. यथामती यथावकाश या अभंगावरती आव्हान आहे. ज्याला जशी जशी बुद्धी भगवान परमात्मा देईल तसं या अभंगावरती विचार मांडण्याचा प्रयत्न करल. मला जशी भगवान परमात्म्यानं बुद्धी दिली तसं मी या अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. खऱ्या अर्थानं आजचा हा जो कार्यक्रम आहे या परिवाराबद्दल जेवढं बोलावं तेवढं अशा प्रकारचं कमीच आहे. या परिवाराचं माझं नातं नाही, पण बघा ज्ञानोबाराच्या भाषेत सांगतो, झाड जाणीचे फुले आणि माणस जाणीचे बोले. झाडाची कॅटेगरी म्हणजे कशाचं झाड आहे हे त्याच्या फुलावरून ओळखायला येते. हे याचं झाड आहे. हा झेंडूच्या फुलाचं फुल बघितलं की हे झाड कशाचं आहे, झेंडूचं. गुलाबाचं फुल बघितलं की झाड कशाचं आहे, म्हणजे वेगळं गुलाबाचं असं सांगायची आवश्यकता नाही. जमिनीची कॅटेगरी, भूमीचे मार्दव आणि सांगे कोंबाची लवलव. जमीन कोणत्या कॅटेगरीची आहे ना ते त्या आलेल्या कोंबावरून लक्षात येते की जमीन किती पॉवरफुल आहे आणि किती कसदार जमीन आहे. तसं या कुटुंबाकडे पाहिल्यावर लक्षात येते की कुटुंब कोणत्या क्वालिटीचं कुटुंब. खऱ्या अर्थाने या जाधव परिवाराला द्यावेत तेवढे धन्यवाद. यांना या आपल्या या दोन्हीही खरं ही जी घटना आहे ही थोडीशी विचित्रच घटना आहे तसं पाहायला गेलं तर, आहे का नाही. म्हणजे वडील आणि
कोण मुलगा हे दोन्हीही गेले आणि यांचं पुण्यस्मरण ही राहिलेली मंडळी करतात. याच्यापेक्षा अजून भाग्याचं लक्षण आणि यांच्याकडून अजून काय शिकायला पाहिजे आपण? हे शिकण्यासारखं आहे खूप. बघा, बाप निघून गेला ना जीवनातला तर फार म्हणजे आपण त्या आईबद्दल तर सगळेच बोलतात, आई माझी मायेचा सागर आहे का नाही, पण बाप सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. त्या आई बापाच्या नाका डोळ्यात पाणी चाललं तरी सुद्धा पोराला डोक्यावरच धरलं. काय नाव आहे त्या बापाचं? बोला बोला. वसुदेव. एका आई बापानं लेकराचं कल्याण व्हावं याच्याकरता मला वाटतंय आत्महत्या स्वीकारली. काय नाव आहे त्या मायबापाचं? विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता. मला वाटतंय ते फार एक हे दुःख वेगळं आहे, ज्याचं जळतं ना त्यालाच कळत, अशातला भाग आहे. पण तरी सुद्धा यांना मोक्ष मिळावा याकरता राहिलेल्या या मंडळीनं अगदी उदात्त अंतकरणानं का ज्ञानदान असेल, अन्नदान असेल, ह्या दानाच्या प्रक्रिया या राहिलेल्या मंडळीने खऱ्या अर्थानं करतायत. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. आणि या कार्यक्रमाकरता ही सर्व दिग्गज मंडळी या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामध्ये सुरुवातीला ही ज्यांना चाल गायली हरिभक्त परायण संगीत विशारद संगीत अलंकार आमचे अविनाश महाराज, आदरणीय आपलं आशीर्वाद महाराज, आदरणीय आपले अभिषेक महाराज. म्हणजे आशीर्वाद आणि अभिषेक संगच आहे का नाही? म्हणजे अभिषेक झाला की काय मिळतंय? बोला की, अभिषेक झाला की आशीर्वाद. आणि बरं, अभिषेक कोणाचा केला? त्या बघा, विठ्ठलाचा केला. वाजायला विठ्ठल आहे का नाही? म्हणजे विठ्ठल, अभिषेक आणि शेवटला आशीर्वाद आहे का नाही? पण तुमचं सगळ्याचं काम माझ्याशिवाय सुरू होत नाही. गणेश श्रीमन महा गणाधिपतये नमः इथून सुरू होत आहे का नाही? म्हणजे असा भाग आहे. चला, अगदी गाणारी मंडळी, गाण्याचाही आनंद तुम्हाला आता पुढं 5-6 दिवस मिळणार आहे. गाणं म्हणजे मनाला समाधान देणारं त्याचं नाव गाणं. त्याला नाद ब्रह्म म्हणतात. मला वाटतं अलीकडचं जे गाणं आहे ना फार विचित्र. आता तुम्ही दिवसभर ऐकताय नुसतं डीजे बजाव आहे का नाही असं, पण जुन्या काळातलं जे गाणं होतं ना नाट्यसंगीत असायचं. इथं आता तुम्ही पुणेकर मंडळी नाट्यसंगीत ऐकलेलं आहे ना तुम्ही? नाट्यसंगीत मृगनयना रसिक मोहिनी कामिनी होती, किती गोड असतं. किंवा प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता जीव वेडाला, जीव वेडाला उजळूनी गेले निज घरी तुला. प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता, तुझ पाहता, तुझ पाहता. मस्त वाटायचं. वेगळ्या वेगळ्या तालात आहे. भजन सुद्धा वेगळ्या वेगळ्या तालात म्हणतो. झपताल असेल, रुद्र असेल, रूपक असेल, वेगळ्या वेगळ्या तालात आहे. रूपक 7 मात्रा, झपताल 10 मात्रा. बघा, झपतालामध्ये टाकू का म्हणू? जय राम जय जय राम, राम राम कृष्ण हरी. जय राम जय जय राम, राम राम कृष्ण हरी. जय राम जय जय राम, राम राम कृष्ण हरी. राजा राम राम कृष्ण हरी. जय जय राजा राम, राजा राम कृष्ण हरी. जय जय राम, जय राम जय जय राम, राम राम कृष्ण हरी. जय राम जय जय राम, राम राम कृष्ण हरी. जय राम जय जय राम, जय राम जय जय राम, जय राम जय जय राम, राम राम कृष्ण हरी. हा 10 मात्रा बरं. धीना धी धीना धीना धी धीना. तुम्ही म्हणाल हे तुला कसं जुळतंय? सगळं करून इथं आलेलं बॉय. हा, मी 10-5 वर्ष पक्वाजही शिकलो पंडित केशव गुरुजींकडे, जगदाळे गुरुजींकडे. पक्वा सुद्धा एवढी सोपी गोष्ट नाही. हे वाजवतायत तुम्हाला बरं वाटतं, पण एक 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 अक्षर भोकावं लागतं. रात्र रात्र त्याचा रियाज करावा लागतो. आता ते वाजवतात ते बरं वाटतंय, त्याच्यामध्ये अक्षर बोल असतात. त्याला त्या बोल आहे ते म्हणजे त्या चमड्याला बोलवायला लावतेत म्हणून त्याचं नाव बोल आहे.
हाताने वाजवणं, एका एका हाताची बोल आहे. एक हाताचा बोल तुम्हाला म्हणून दाखव, ऐका. दिन 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 ता दिन ता दिन ता 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 दिन 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 ता ता साधना कोणती असेल संप्रदायामध्ये, ही मृदंगाची साधना आहे. मृदंग गाणं हे फार अशा प्रकारचं किचकट आहे. ही कला गुण मिळवणं फार कठीण आहे. बघा याच्याकरता या 3 गोष्टी बघा लागतात. बघा हे पखवाज असतात ना, याला नाद ब्रह्म म्हणतात. हे गातात ना, याला स्वर ब्रह्म म्हणतात. आणि मी जी बडबड करतोय ना, याला शब्द ब्रह्म म्हणतात. बघा पखवाज गेलंय नाद ब्रह्म, गातात ते स्वर ब्रह्म, आणि मी बडबड करतो हे शब्द ब्रह्म. हे तिघ ज्यावेळेस एका जागेवर येतात ना, त्यावेळी श्रोतारूपी परब्रह्म थांबत असतात. हा, श्रोत्यारूपी परब्रह्माला जर टिकून ठेवायचा असेल तर आपल्या तिघात मेळ पाहिजे. तो काय की कडल पकवाजा. आपण रामकृष्ण हरी म्हणलं की त्यानं ज्ञानबा तुकारामचे बोलवाले सगळा आपला सगळा म्हणजे त्याने सगळं 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 वाटोळच वाटोळं. म्हणजे लोक म्हणत असतात त्यांच्यातच मेळ नाही, मग आपण बसला तरी काय रामकिसन घे इकडे तांबाखू चल घरी असं म्हणत असतात. इकडे म्हणजे या तिघामध्ये जर मेळ असेल. बघा गाणं ही एक अशी गोष्ट आहे. काही गाणे असे आहेत की म्हणलं की मनाला आनंद होतो. आकाशी झेप घेरे पाखरा तोडी सोन्याचा कसं वाटतं समाधान. आणि काही गाणी म्हणलं ना, आपण 10व्याला आलोत का मौतीला आलोत असं वाटतं. काही गाते सॅड सॉंग असतात ना, दुनिया में कितना पटलं तुम्हाला? डोळ्याला पाणी रडत असं म्हटलं. हे रडणारे गाणे. काही गाणे असे असतात बाबा की लागले की माणूस असं आतूनच हलवतो. त्याला फक्त असं वाटत असतं कुणीतरी मला मागून फक्त नुसतं टच करावं, टच लक्षात येते ना. आणि त्याला नुसतं असं ढकललं का ते लगेच सुरू होते भजाव बांगड्याची माळ आणि लिंबावणी डोळ. नदीच्या काठाला म्हणलं की जे उडी मारतंय तेच त्याचं सुरू होतंय. तसा आजचा दिवस सुद्धा तसाच आहे. आजच्या दिवसाचा प्रसंग असा आहे, हर घर में अब एक ही राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, मेरे झोपड़ी के भाग जाएंगे राम आ गए. आएंगे नाही आता आज काय झाले आलेच ते ठीक नाही. आणि आता इथून पुढे फक्त आपल्याला आनंद अशा प्रकारचा आपल्या जीवनामध्ये लुटायचा आहे. म्हणून तो आनंद लुटत असताना फक्त त्या बोर सारखं करायचं नाही एवढं मात्र ध्यानात ठेवा. आणि आजच्या कीर्तनातून फक्त एवढं एकच शिकायचं, कशावर ताबा ठेवायचा आहे? बोला 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 बोला. डोळ्यावर ताबा ठेवला की आपला संसार अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन,
कुटुंबातले लोक, तिन्ही लोकांचं जाऊन द्या नका का भरीना, पण निदान कुटुंबात तरी आनंद लुटा. हे जीवन पुन्हा नाही. हे जीवन पुन्हा नाही. एकदाच शेवटची पाळी, एक मनुष्य जन्म, चुकली या वर्म फेरा पडे. म्हणून पुनश एकदा सर्वांना माझी विनंती की सर्वांना फक्त परमार्थ करा. इथून पुढचं जे आयुष्य आहे आपण जगून वाचून आलो, कशातून? कोरोनातून. आता एकच प्रमाण पाठ करा, वाचून आलो येथवरी आणि उरले ते हरी तुम्हा समर्पण. हे प्रमाण पाठ करा आणि झालेली सेवा तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या चरणावरती समर्पित करत असताना एखादा शब्द जर चुकीचा गेला असेल तर आई वडिलाचं अंतकरण करून माफ करा. या सर्व मंडळींच्या, वारकरी मंडळीच्या चरणावरून माझा माथा टेकवतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर शांताराम दामोदर जाधव बाबा आणि त्याचप्रमाणे कैलासवासी महेश शांताराम जाधव अशा यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं. माता भगिनींना 1 मिनिट विनंती आहे, कृपया अगदी 1 मिनिटाचं निवेदन आहे, 1 मिनिट कोणीही उठायचं नाही याची सर्वांनी काळजी घ्या. आजच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये प्रथम दिवसाची कीर्तनरूपी सेवा ज्यांनी सादर केलेली आहे असे आदरणीय पूजनीय वंदनीय गणेश महाराजजी यांनी खूप सुंदर आपल्या रसाळ वाणीतून अशी सेवा संपन्न केलेली आहे. आदरणीय महाराजांचा आपण आपल्या जाधववाडीच्या परीनं आणि त्याचप्रमाणे जाधव परिवाराच्या वतीनं प्रथमतः आदरणीय गणेश महाराज यांचा हार्दिक अभिनंदन आहे. महाराजांचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय संजय फुलवडे साहेब, त्याचप्रमाणे विलास लोखंडे साहेब, त्याचप्रमाणे आनंदा बारणे पाटील, गणपतराव आहेर पाटील आणि राघू बबन जाधव या मान्यवरांना विनंती करतो की आदरणीय महाराजांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. चला लवकर चला. त्याचप्रमाणे जे उद्या कीर्तन होणार आहे ते समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण रवींद्र महाराज पिंपळगावकर यांचं 8 ते 10 या वेळेमध्ये कीर्तन होईल. सकाळी ज्ञानेश्वरीचं पारायण होईल, संगीत भजन होईल, हरिपाठ होईल आणि पुन्हा कीर्तन होईल. तरी सर्वच कार्यक्रमाचा आपण आनंद घ्यायचा आहे. 1-2 मिनिट, फक्त 1-2 मिनिट कृपया. आपण 2 तास श्रवण केलेला आहे आणि 2 मिनिटासाठी जर उठला तर आपली ही शिस्त मोडते. म्हणून कृपया मातांना, प्रेमळ सज्जन मायबापांना विनंती आहे की आदरणीय महाराजांचा सन्मान होईपर्यंत रोज आपण उठायचं नाही. आदरणीय महाराजांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. आनंदराव बारणे पाटील, त्याचप्रमाणे गणेशराव आहेर, त्याचप्रमाणे आदरणीय संजय सेठ फुलवडे, विलास सेठ लोखंडे पाटील, त्याचप्रमाणे राघू बबन जाधव, आनंद गणपत आहेर पाटील या सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सन्मान होतो आहे. चला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. श्री संत सावतामाळी बाबा महाराज की जय. सब संतन की जय. उद्या ठीक 8